भावांनो, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडची जेवढी वाट बघत नसताय ना डेटसाठी, त्याच्यापेक्षा जास्त डेट आम्ही साऊंड लवर बघत असतो या शोची. आणि जेवढं तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला भेटल्यावर किंवा बायकोला भेटल्यावर आनंद होत नाही ना, तेवढा आम्हाला आनंद होतोय या 2 दिवसात. कारण ह्या 2 दिवसाची वाट आम्ही अख्खं वर्षभर बघत असतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, म्हणजेच द ओरिजिनल सिन्स 2021 मांगल्याचं ब्लॉग बनवतोय साऊंड गायडन्स प्रतीक. आणि मी या चॅनेलचा स्वतः सर्वेसर्वा प्रतीक हरकून टुम्म बॉय तुमचा आज वन साइड स्वागत करतो. आणि मी जसं म्हटलं हरकून टुम्म, कारण की जसं सांगितलं तसं आज आहे मांगले शो 2026. आणि जसं सांगितलं तसं ह्या शोची आम्ही वाट खूप आतुरतेनं बघत असतोय. आणि रेडबुल न पिता आम्हाला विंग येतात आणि दारू न पिता आम्हाला नशा चढते. कारण की हे 2 दिवस असतात ना, हे साऊंड लवरची डायरेक्ट तो 3:30 मुहूर्तातला मुहूर्त असतोय ना, त्या टाईप मध्ये आहे ना. आज आषाढी एकादशी पण आहे आणि मांगल्यात शो पण आहे, त्यामुळे मी तर वन साइड एक्साइटेड आहे आज मांगल्यात पोहोचायला आणि तिथं जाऊन आज चला खतरनाक वाला आदल्या दिवशीचा ब्लॉग करायला. कारण की तुम्हाला माहित आहे मेन दिवस तर मेन असतोच, पण मांगल्यात आदल्या दिवशी जो धिंगाणा होतो तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतो. याच्या आधी आपण 2-3 वर्ष अगोदर तुम्हाला माहितच आहे आपण मांगल्यात भरपूर ब्लॉग केलेत आणि जो आदल्या दिवशीचा धिंगाणा असतो तो तुम्ही बघितलाय. सो लेट्स गो, चला जराही न वेळ करता आपण जाऊया मांगले इथं. तर भावांनो, सीन असाच आहे की आपण आज चाललोय मांगले इथं द एक्स्ट्रा ऑर्डिनरी गाव शो साठी आणि कॉम्पिटिशन साठी. आणि ह्या वर्षी तिथं सगळ्याच विषय लागलेत, म्हणजे ब्रँड पण लागलेत. 30 साऊंड झाले, त्यातलं 10-12 ब्रँड आहेत आणि बाकी सगळं कॉम्पिटिशन सेटअप आहेत. आणि आदल्या दिवशीचा आज सीन असा आहे की दुपारी 3 वाजताच, म्हणजे जसं आपलं यात्रा शो चालू होती त्याच हिशोबात आजचा हा शो स्टार्ट होणार आहे. आणि संध्याकाळी 7-7:30 पर्यंत परमिशन दिल्या पोलिसांनी. सो असा सीन आहे. मी तर लय एक्सायटेड आहे ह्या शोला जायला. आणि जसं सांगितलं सो ओजी व्लॉगिंग किंग नाही म्हणू शकत, तुमचं प्रेम आहे, पण भरपूर वर्ष झालं व्लॉग करतोय मांगले गावात. आता तुम्हाला भरपूर इंस्टावरची पोस्ट बघायला भेटतात किंवा व्लॉग्स पण बघायला भेटतील, पण आपल्याला जो सपोर्ट तुम्ही देता तो एक नेक्स्ट लेवल आहे. आणि त्या सपोर्टला सार्थकी ठरवण्यासाठी मी आज मांगल्यात पोहोचतोय आणि हा व्लॉग तुमच्यापर्यंत ऑलरेडी मेन दिवसाला आला पण असेल. सो या गोष्टीला इज्जत द्या. आणि बाकी गोष्ट सांगायची झाली तर जे नवीन पब्लिक आज ह्या व्लॉग थ्रू जॉईन झालं असेल, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण की माझी एक इच्छा आहे की इथून पुढे मांगल्यानंतर 32 शिराळ्याच्या शोला एक 15 दिवस राहिले आणि त्या शो पर्यंत आपलं 50,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हावं. काय शुभम भाऊ, तुम्हाला काय वाटतं? 50,000च्या पुढे गेलं. हा, पुढे पण गेलं, जाऊ दे, लय अपेक्षा नको, पण 50,000 तर व्हावं. आणि आता आपलं 43,000 आहे. सो 7,000 सबस्क्रायबर आपले राहिले आहेत. सो तेवढं होतील अशी मला नाही वाटत होतील. अंडर एस्टिमेट करतोय मी तुमची पॉवर. तुम्ही दाखवून द्या की करू शकता. सो नवीन जे कोण येतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. आणि मांगले शोचे 2 व्लॉग, 32 शिराळा शोचे 2 व्लॉग, तोपर्यंत 50Kच्या घरात आपली गाडी पोहोचवी अशी इच्छा आहे. इंस्टावर आपण मच्छवतोय, पण युट्यूबला पण फर्स्ट युट्यूबर आहे अजून, त्यानं 50Kचा आकडा भारी वाटतो. सो सबस्क्राईब करा. मी पोचतोय मांगले इथं आणि जाऊन लगेच मांगले तुम्हाला भेटतो. चला तर मग साऊंडसाठी फेमस असणाऱ्या या मांगले गावाच्या 2026च्या यात्रेचा आणि साऊंड शोचा अनुभव घ्यायला आपण पोहोचूया मांगलेच्या गावात. आणि त्याचसोबत तुम्हाला दाखवतो मांगल्याचा रोड मॅप आणि ह्या वर्षी काहीतरी व्लॉगची वेगळी सुरुवात. मांगल्यात पोहोचलो तर पहिल्यांदाच दिसते ही तुम्हाला मांगल्याची कमान. आणि ही मांगल्याची कमान एखाद्या ऐतिहासिक गोष्टीपेक्षा फेमस नाही, कारण की प्रत्येक साऊंड लवरला ही कमान नक्कीच माहिती आहे. कारण की हा चौक आहे हा कोडोली आणि 32 शिराळा रोड. आणि ह्याच कमानीखाली आणि ह्याच चौकात मेन कॉम्पिटिशन होतात. मग तो आदला दिवस असू दे किंवा साऊंड शोचा मेन दिवस असू दे, आज ह्याच ठिकाणी भरपूर साऊंड जोडले जाणार आहे. आणि साऊंड चेक सोबत इथं कॉम्पिटिशन पण होणार आहे. इथून जर सरळ तुम्ही कोडली रोडला गेला तर हे लागते मांगल्याचा वडाखालचा चौक किंवा स्टँड रोड. आणि ह्या ठिकाणी पण तुम्हाला बरेचसेच कॉम्पिटिशन प्रत्येक वर्षी बघायला मिळतात. आणि आज पण तसंच काही तर इथं होण्याची लय मोठी दाट शक्यता आहे. कारण की ह्या ठिकाणी 4-5 साऊंड तर इथंच येतात. इथून जर सरळ समोर गेलं तर तुम्हाला तिकडं भेटेल पब्लिकचं भिताळ पॉवर प्लसचा अड्डा. पण पॉवर प्लस यावर्षी पाठीमागच लागणार आहे. पण इथून जर वर गेलं तर तुम्हाला 2 ते 3 सेटअप एकाच ठिकाणी बघायला भेटतात, जो की आहे बजरंगी बॉयज यांचा अड्डा. तिथून आपण जर रिटर्न आलो आणि कमानीपासून आत जायचं म्हटलं तर इथून पुढे लागतो तो म्हणजे पाराचा चौक आणि जिथं आहे मंगलनाथाचं मोठं मंदिर. आणि ह्या चौकात सुद्धा मेन दिवसाच्या शोचा खूप मोठं कॉम्पिटिशन वगैरे होतं. त्याच्या अलीकडं वारणा बाजारपाशीही एक मंडळ असल्यामुळं तिथं सुद्धा भरपूर असं कॉम्पिटिशन होतं.
आणि तुम्हाला सर्व साऊंड लवरला इंस्टाग्रामवरती ऐकून असणारा चौक म्हणजे रणजित चौक. आदल्या दिवशी तर इथं इतका काही विषय नसतो, कारण की आदल्या दिवशी फक्त इथं रणजित चौक हे एकच मंडळ असतं. पण जेव्हा मेन दिवस उजाडतो आणि दुपारी 2 वाजल्याचा टाइम होतं, त्याच्यानंतर ह्या चौकाचं महत्त्व एखाद्या ऐतिहासिक गोष्टीपेक्षा जास्त होऊन जातं. कारण प्रत्येक मंडळ इथे एंट्री करतो आणि चौक गाजवायचा ट्राय करतो. यावर्षी आदल्या दिवशी पण म्हणजे आजच इथं 12 टॉप लागणार आहे असं ऐकायला. सो असा हा मांगल्याचा रोड मॅप जाऊन पोहोचतो मांगल्याच्या एंड पार्टकडे, जिकडं आहे मोरणा नदी. आणि या नदीच्या काठावरती दोन ते 3 साऊंड असतात. त्यामध्ये दत्त तालीमचा ब्रँड असतो आणि काहींचा कॉम्पिटिशन. आणि फिरून जर तुम्ही परत कमानीकडे आला तर त्या रोडला पण तुम्हाला 2 ते 3 साऊंड दिसतील. तसंच शिराळा रोडला इकडे वसाहत आणि रॉयल साम्राज्य नावाचे पण भरपूर ग्रुप दिसतील. तर असा ह्या मांगल्याचा रोड मॅपवर आज मी जे पॉईंट दाखवलं तिथं सगळीकडे राडा होणार आहे. तर तयार राहा मांगलेश्वर 2026च्या या आदल्या दिवसाच्या राड्याला. काय सॉरी इज्जत जायला लागली माझी, पण मी मागल्यात पोहोचलोय भावानो. आणि मला अशी न्यूज आल्या की जे पुणेवाले आलेत ना कार्यकर्ते, ते 5-5, 6-6 फुटाचे 3 टॉप टाकून आलेत आणि वर अर्धा आणि 3.5 फुटाचा टॉप टाकलाय. आणि जे आपल्याकडचे 4 फुटातले किंग्स आहेत त्यांनी सगळ्यांनी 4-4 फुटाचं टाकलेत. त्यामुळे एक्साइटेड तर मी लई जोरात आहे. आणि पहिला तर मी आता पोचतोय, बघतो कोणतं साऊंड चेक झालं, कारण की साऊंड चेकचा आवाज मला आलता. सो लेट्स गो, बघूया पहिला. Experience the next level of sound with Heartbeat Bakasura. सुरुवात झाल्या, इंडिया ऑडिओचा संकेत झाला. आता इथं टायगर आहे कोणत्या ब्रँडमध्ये आणि त्याच्या पाठीमागं बजरंगी SP ऑडिओ आलाय, जे आपण अपडेटमध्ये AE सांगितलेला त्या जागी SP ऑडिओ आला पॉवर प्लसचा. तो बघूया. आणि टायगरची जी कॉम्पिटिशनची गाडी आहे ती पाठीमागं तोंड करून आहे, काय विषय नाही. त्यामुळे कधी पण होऊ शकतो. तो चला ते SPचा संकेत चाललाय, तो घेऊया. माझा व्हिडिओ करायचा माझा व्हिडिओ नाचा व्हिडिओ नका हा नाही बघ. भाई बुरा मत मानना, पर आज सच बोल ही देता हूँ. तेरा साउंड भी नकली है और तेरा वो डब्बा, मेरा मतलब तेरा कैबिनेट भी. Let's go. अनु पाठीमागे इथं मोरया 50-50 पण आहे. नेक्साच्या अजून एक ब्रँड सिरीज आणि नुसत्या थप्प्या लागल्यात ब्रँडच्या.
तिकडं पण 8x8 टॉप लागले, तिथं पण 8x8 टॉप लागले. क्लिअरिटी एक सिरीज, तिकडं लुमिना सिरीज आहे. त्याच्या पाठीमागं पॉवर प्लसचा एसपी आहे. त्याच्या पुढे इंडिया होता, पण इंडिया साऊंड चेक घेऊन तिथनं गेला. आणि टायगरची जी कॉम्पिटिशनची गाडी आहे ती तिथंच आहे. सो होऊ शकते विषय. आपण पाठीमागे येऊया. गावातला अजून बाकी सेटअप आहे ते सगळं एकदा तर दिसलं पाहिजे व्हिडिओमध्ये. सो पाठीमागे येऊया चला. गावातले म्हातारे सांगतात, त्या हाकेला जर कोणी उत्तर दिलं तर दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती कुठेही दिसत नाही. आज अमावस्या आहे आणि तो पुन्हा एकदा तिचं नाव घेतोय. मित्रप्रेमवाल्यांचा व्यंकटेश V20 6x6 टॉप. साऊंडचेकला वेळ आहे, बघूया. भावनं पोचलं इथं तर पोलीस आले. थोडंसं कॉम्पिटिशन मला भेटलं इंडियाचं आणि फायर किंग VS कंपनी. बघू आता थोड्या वेळाने कॉम्पिटिशन तर भावानं जरासं चुकलं कॉम्पिटिशन. आता मी दुसऱ्या एका गल्लीला चाललोय जिकडे भरपूर साऊंड आहेत. अण्णा आहे आणि कोणतं आहेत, दत्त तालीम आहे ब्रँड. तो बघूया यांचा साऊंड चेक होतोय का. आणि लास्टला जाऊया रणजित चौकात.
आपण आलोय कुंभार राजपाशी आणि जो इंस्टाग्रामवरती ट्रेंड होता ना पुणेरी डाकू एक 2-3 साऊंडला पडलेलं आणि पॉवर एक्स कडून ते पहिला पडलं त्यांनी डायरेक्ट टॉपवरच टाकून. सिद्ध भाऊ काय विषय विषय जरा हार्ड आहे, जंक्शन काहीतरी वेगळं आहे. आणि अँगसर सध्या विजेत भेटू त्यांना साऊंडचे किती वेळात देत आहे? एक 5-5.5 वाजता चालू आहे. ओके तो पण घालून कुठून 100%. तुमची आतुरता. हो आलंच हो येतो की साऊंड उद्या. सो भावनू पुणेरी टाकू डायरेक्ट टॉपवरच टाकून आणलं. इकडं खपणे ऑडिओ आहे. ओके 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. स्टँडिंग लावलाय तुम्ही 1 मिनिट दाखवतो. इथं आल्यावर एक सीन कळाला. दत्त तालीमेंचं 2 साऊंड आहे. एक खापणे स्टँडिंगला आहे जो JBL आहे तो रोड शोला असणार आहे. सो बघू आता आपण चाललोय तिकडं रणजित चौकाकडं जिथं आपला श्रेयस भाऊंचा PS सिरीज आहे आणि ती ह्यूज क्वांटिटी. मी 12 म्हणलेलो 24 लावल्या. नाक करून टाकला एवढ्या चौकात. सो जाऊया तिथं श्रेयस भाऊना भेटते. श्रेयस भाऊ माझ्या नावानं ओरडणार आहे. शेवटचं चाललंय पण असू दे चालतंय. भाऊ आहे आपला ऍडजस्ट करतोय. तिकडे कॉम्पिटिशन चाललेलं म्हणून मी तिकडे फिरत होतो. जाऊया एकदा चौक दाखवतो तुम्हाला. चला कधी सरकत नाही माग एकटा भिडतो बघ हा वाग. किती आले रे टक्कर द्याया त्यांची केली भागम भाग. जाऊन विचार गावात काय दम आहे आपल्या नावात. विचार गावात काय दम आहे आपल्या नावात. विचार गावात आहे आपल्या नावात. जमलेल्या सर्व मित्रांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. वन ऑफ द बिगेस्ट ब्रँड PS सिरीज. ऑलवेज भागात टॉपचा विषय म्हणते या रणजित चौघी. फर्स्ट टाइम 12 टॉप. ऑलवेज टॉपचा विषय. भावनू खोटं बोलत नाही. माझा मित्र आहे म्हणून पण नाही सांगत. पण रणजित चौकान शेवट केलाय. आयुष्यपत अंगावर शहारे आली. नकापासून केसापर्यंत सगळं बॉडी व्हायब्रेट झाली. असला बेस पडतोय PS सिरीज आणि लावले सिंगलमध्ये 24 बेस म्हणजे तसं 12 बेस आणि लय घाण नेक्स्ट लेवल बेस आहे. नेक्स्ट लेवल. आणि त्यानंतर आपण JBL पण ऐकला एकदम सॉफ्ट होत होतो. आता मला व्यंकटेश एकदा ऐकायचं पण अजून तो बंद आहे.
आलोय आता द पुणेरी डाको 2 महालक्ष्मी साऊंड काळी भिंत पाठीमागे साऊंड चालू झालेत. पॉवर प्लस आणि एपी आउटलाईन मला अजून नाही सापडलं. एपी आउटलाईन तर आलेलंच नाही अजून होते 5:30 वाजता. पॉवर प्लस स्कूटर जोडला आहे पण सापडला नाही. एकदा महालक्ष्मी एमडी तुम्हाला दाखवतो, बंद आहे पण दाखवतो. हॅलो भिताड बघू शकता, 2 प्लाझ्मा 3 टॉप आणि वर आणि अर्धा टॉप. नाद केलाय पण वाया नाही गेला. साऊंड झाकलेला आणि गावात तीन चालू करणार होती आणि आपल्यासाठी बोलायला लागलं. तुम्हाला दाखवतो शेवट गावात काय आहे बाई लोक गप्पा विषय टॉपचिक हे बघायचं झालं तर मी अक्का झोपीन त्यात एवढा मोठा टॉप. तिकडे कॉम्पिटिशन चाललंय. इथं पॉवर एक्सचा साऊंड चेक आहे आणि मला आता फोन आला की पॉवर प्लसचा पण साऊंड चेक होणार. सो बघूया पॉवर एक्सचा साऊंड चेक घेऊया इथं आधी आणि नंतर पॉवर प्लसचा. तो पॉवर एक्स अजून चालू नाही झाला. मी दुसऱ्यांदा येऊन गेलो तिकडं, काहीतरी विषय चाललाय त्यांचा. सो आता मी न थांबता एका ठिकाणी चाललोय ज्याची तुम्ही वाट बघताय मला माहित आहे. सो मी आता न थांबता तिकडे चाललोय. कुठं काय पण म्हणजे मी पहिल्यांदा त्या ठिकाणी जातो, तुम्हाला दाखवतो. पॉवर एक्स कडे आपण परत येऊ, पण जी पहिला तुम्हाला बघायचं आहे तिकडे जातो मी डायरेक्ट. काय करायचं काय तर मी या गोष्टीची बात करत होतो. न कुठं थांबता इथं यायचं होतं मला. आता भिताड विषय दाखवतो, चला साऊंड चेक होणार आहे आता. भावनू गावात तिथं चौकात धिंगाणा चाललेला, पण मला यायचं होतं इकडे कारण की यांचं साऊंड चेक आहे असं कळालं. तर चला पॉवर प्लसचा साऊंड चेक. भावनूर रणजित चौकाच्या बेसने जर मला हलवलं असेल ना, पॉवर प्लेसच्या पेशने दात हललं आणि पॉवर प्लस बोलते डायरेक्ट साऊंड चेक देऊन कॉम्पिटिशनला आलाय.
आता चौकात आहे इंडिया ऑडिओ, त्यामुळे इथं त्यांचं कॉम्पिटिशन तर फिक्स आहे. रोज चला जाऊया. पाठीमागं पोरी आहे पण कॉम्पिटिशन होणार आहे डेंजर लेवलचं. आता आपण गाडी लावतोय आणि थांबतोय कारण की आता जो कार अडवतो तो चौकातच होणार. सो केपी आउटलाईन आता या लागलाय असं कळालंय. पॉवर प्लस रेडी आहे कॉम्पिटिशनसाठी. सो इंडिया आणि पॉवर प्लसचं काय होतं बघ्या. आणि फॅन शेवट ऑलमोस्ट सगळं दाखवायचं ट्राय केलंय पण आता बघू. सगळेजण गावात यायला लागले, चौकात यायला लागले, त्यामुळे आता मी गाडी लावल्या आणि बाकी आता काय होईल ते गावात तुम्ही चालत कवर करणार आहे कारण की गाडी आता नाही फिरवू शकतो. सो जे काय होईल ते ह्या चौकात आणि पुढच्या चौकात होतंय. सो लोक पॉवर प्लस तिकडे यायला लागलाय. थोड्या वेळात आपण पाठवणार येऊया तिकडे काय काय विषय चालणार आहे त्याचा. चालू केलं सगळे पळत आहे. पॉवर प्लस इंडिया ऑडिओ समोर पण पोलीस आहे वर पळत चाललंय.
चला कुठे मध्ये यायला भीती वाटत आहे. पचका झाला नाही झालं कॉम्पिटिशन. भावनं पॉवर प्लस आता पाठीमागं फिरून इंडिया ऑडिओ जवळ आलाय. पाटील आणि पॉवर प्लसचं नाही झालं पण इंडिया आणि पॉवर प्लसचं असं आता होऊ शकते सेकंड टाइम. क्राऊड तुफान चालू आहे. माझी इन्स्टा लाईव्ह आणि यूट्यूबला दोन्ही एकत्र चाललंय त्यामुळं क्राऊड पण तुफान आहे. आता दोन्ही पॉवर प्लस आणि इंडिया पण खाली बसा खाली बसा. आता मी आलोय SK पॉवर OS कंपनी. सेटअप तर बंद आहे पण तुम्हाला सेटअप दाखवतो. 4 टॉप आहे SK पॉवर. यात्रा सीझनचा गायलेला साऊंड दाखवतो तुम्हाला. 2च बेस आणि 4 टॉप टाकले शेवटी. भावना आपल्यासाठी साऊंड चेक द्यायला लागलेलं पोलीस पहारा निघाले पळत मागे. भावना सॉरी माझी चूक आहे. मी साऊंड चेक द्यायला लागला SK पॉवरला. पोलीस वन साईड त्यांच्या गाडीत चढले जातात. सॉरी SK पॉवरवाले बघत असला तर सॉरी. मस्त सगळं बंद होतं आणि आता एक कटिंग भावना फक्त एपी आउटलाईनची मागल्या 3 चालले बघा. हॅलो 2024 साली ज्यानं मंडळाच्या जीवावर आडा केला त्याला प्रत्युत्तर आज एपी आउटलाईन कोणा भेटेल आणि त्या माझ्या करारच्या भावाला एपी आउटलाईन कोणा एक गाणे. Attention please. मागच्या मॅडमनी वैताग दिलाय आणि आता चौकाचा माहोल बघू शकता. पोलिसांनी साऊंड बंद केले आणि घालवायला लागले. मी तुम्हाला एकदा चौक दाखवतो. 7 वाजले होते आणि जशी मी अपडेट सांगितलेली 7 पर्यंतच परमिशन होती. बघू जर परत साऊंड चालू झालं तर आपण शूट करू. आणि अनिलला तिकडे झालंय ना सगळं पण झालं मला तुम्ही बंद करायला आले होते. सो बघू आता काय होते. लावून तर नाही देणार असं मला वाटतंय कारण 7 पर्यंतच परमिशन होती. जर लावलं तर मी दाखवतो. तोपर्यंत थांबा.
तर भावानं 7 वाजले, जसं मी अपडेट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं 7 वाजता शो बंद होणार आहे. बघू शकता पब्लिक ठीक आहे, पण शो बंद झालाय, पोलिसांनी बंद केलंय. सो उद्या तो धिंगाणा होणार आहे. आज फक्त झलक्या झाल्या, पिक्चर आम्ही बाकी आहे उद्या. सो मागल्याचा फर्स्ट डे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कुठला साऊंड तुम्हाला साऊंड चेक पाहिजे होता ते उद्या भेटेल, आणि कुठला वाजला हे पण कमेंट करून सांगा. जर नवीन कोण बघत असेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की उद्याचा मेन दिवसाचा ब्लॉग पण कमिंग सून. सो नवीन कोण आलेली सबस्क्राईब करा. 50,000चं टार्गेट आहे आपल्याला. भेटतो मी उद्याच्या मेन दिवसाच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय साऊंड.